40वे पुष्प आपलं असून नियमित पुष्प आहे. एकही महिन्यात मला वाटतं अजितदादा ज्या दिवशी त्यांचं निधन झालं तो कार्यक्रम आपला एका कार्यक्रमाने पुढे सरकला. आपण एका महिन्यानंतर तोच कार्यक्रम घेतला. त्या दिवशी आपण एक दिवस फक्त आपला कार्यक्रम मिस झाला आणि तरी सुद्धा सलग 40व्या कार्यक्रमाशी 40वे पुष्प आपण या गझल विश्वास मराठी गझल मुशायऱ्याचं गुंफत आहोत. आजचे निमंत्रित गझलकार आहेत आदरणीय ज्येष्ठ कविवर्य तुकारामजी भिकले सर. त्यांच्यासोबत आज प्रथमच आपल्या मंचावरून ज्यांचं सादरीकरण आपण ऐकणार आहोत ते उत्तम कवी उत्तम साहित्यिक संजयजी कंक सर. आणि कुणाला तर येणार नाही आज आपल्याला कळलंच. सोबत अरुण इंगळे सर आहेत आज. एक गोड आवाजाचा आणि स्वैर थोडस मनस्वी असा शायर आहे. त्याच्यानंतर आमच्या सीमाताई ताडगे या आधी एकदा आपल्या मंचावरून सादर केलेले त्यांनी. आज त्या पुन्हा एकदा आपल्याला आपली गझल शायरी ऐकवतील. आणि अजून एक उमदा शायर आहेत आर्किटेक्ट प्रवीणजी पगार सर. आणि आज आमच्या सूत्रसंचालिका पण श्री कुणाल सारख्याच अडचणीत असल्यामुळे SIR चालू आहे ना, त्यांना ऐनवेळी मीटिंग लागली आणि थांबावं लागतंय ऑफिसला. तर मी आहेच तुमच्या सोबत. तर मी आपणा सर्वांचं मंचावर स्वागत करू इच्छितो. कृपया आपण सर्वांनी मंचावर यावं आणि आपण सगळे दर्दी रसिक आमच्या सोबत आहात. मुशायऱ्यांचं एक स्वरूप असं झालंय की भरगच्च अशी हॉल भरून गर्दी आणि मग ती प्रचंड दाग काळ्या. पण खरा मुशायरा कसा असायचा माहितीये का? म्हणजे अगदी उर्दू गझलेच्या रिवायतीकडून जर आपण बघायला गेलो तर तो भरायचा मुघल बादशहाच्या दरबारात आणि असाच निवांत वेळ बघून तो मुशायरा भरायचा. आणि त्या मुशायऱ्याला त्या राजाचे जे काही सरबराई करणारे नोकर चाकर फक्त कोणाला काय हवंय ते बघायला असायचे आणि बाकी सगळे शायर असायचे. आणि ते शायर शायरांना ऐकत होते. म्हणजे साहित्यिकांची सभा असायची. त्यांनी ते वृत्तात बांधलेले जे काही खयाल असायचे ते समजण्याची त्या लोकांची कुवत असायची आणि ते मग जीव सुद्धा ओळून टाकायला त्या माणसावर तयार असायचे. अशी गर्दी लोकांची ती एक मैफल असायची. तर आपली ही मैफल तशीच आहे. गर्दी नाहीये पण आपण सगळे गर्दी आहोत. त्यामुळं पावसाचं कारण नाही किंवा कुठलंच कारण नाही. आपण जे इथं असायला हवे होतो आता या क्षणी ते आहोत आणि ही सुंदर मैफल आपण या तऱ्हेने सुरू करत आहोत. मी ही आता तुमच्यासोबत येऊन बसतो. मैफिलीची सुरुवात प्रवीण पगार सरांनी करावी असं त्याला विनंती करतो. आणि तुमची जरी म्हणजे तुम्हाला बॅटिंगला पहिल्यांदा पाठवलं असलं तरी असं काही बाळगण्याचं कारण नाही की मनसोक्त तुम्ही बॅटिंग करा. हो ते प्रवीण आहेतच. त्यामुळं आज त्यांनी छान लिहून आणलंय. थोडंसं गोंधळ होऊ नये. नाही म्हणजे काय झालं की माझ्या कॉम्प्युटरमधलंही काही सापडत नव्हतं आणि मोबाईलमधलंही काही मिस झाल्यासारखं वाटत होतं. सकाळपासून मी आज हे काम करतोय. याच मंचावर सादर केलेला एक मधला एक शेर घेतो पहिल्यांदा. विश्वास गझलचा. विश्वासाचा बंधाचा गट्टा आणखी होऊन जातो. सर घरी हा प्रयोग अजिबात करू नका तुम्ही. डिस्क्लेमर आहे, त्याची जबाबदारी माझी नाही.
विश्वासाचा बंध आमचा घट्ट आणि ती होऊन जातो. तिच्याकडे मी जेव्हा माझा फोन मोकळा सोडून जातो आणि टोकदार मी शिंगे माझी जेव्हापासून कापून आलो. टोकदार मी शिंगे माझी जेव्हापासून कापून आलो, तेव्हापासून जो तो येतो खुशाल टपली मारून जातो. तेव्हापासून जो तो येतो खुशाल टपली मारून जातो. आणि कौतुक झाले श्रीमंताच्या इतक्या एका गोष्टीचे. कौतुक झाले श्रीमंताच्या इतक्या एका गोष्टीचेही. दर महिन्याला आईला तो वृद्धाश्रमात भेटून येतो. दर महिन्याला आईला तो वृद्धाश्रमात भेटून येतो. गझल यासाठी संकटात तुला मी टाळत नाही. यासाठी संकटात तुला मी टाळत नाही. कोण आपले तुझ्या नाही समजत नाही. यासाठी संकटात तुला मी टाळत नाही. कोण आपले तुझ्या नाही समजत नाही. आणि चादर गेली दुलई आली रजई झाली. चादर गेली दुलई झाली रजई आली. गोधडी तरी खूप तरी पण भेटत नाही. गोधडी तरी खूप तरी पण भेटत नाही. आणि नभा कशाला इच्छांचे मी तोरण बांधू. नभा कशाला इच्छांचे तोरण बांधू. माझ्यासाठी तारा जर का तोडत नाही. माझ्यासाठी तारा जर का तोडत नाही. आणि तिच्या कोल्ड कॉफीसाठी मी चहा टाळतो. तिच्या कोल्ड कॉफीसाठी मी चहा टाळतो. उगाच मस्ती हृदयामध्ये मिळवत नाही. उगाच मस्ती हृदयामध्ये मिळवत नाही. आणि हा सगळ्यांचा अनुभव असेल. सॉरी नंतर सखी अबोला सोडून देते. सॉरी नंतर सखी अबोला सोडून देते. खरे तिला तर तिलाही माझ्या वाचून करमत नाही. खरे तिलाही माझ्या वाचून करमत नाही. आणि इतक्यासाठी तिला कवीचा नकार आला. इतक्याच नकार देऊ शकतो. इतक्यासाठी तिला कवीचा नकार आला. नाव म्हणे ती वृत्तामध्ये सांगत नाही. आणि शेवटचा घेतो. फार पकडतो आहे त्याला इतके सांगा. फार पकडतो आहे त्याला इतके सांगा. कोणा वाचून काम प्रवीणचे आडत नाही. कोणा वाचून काम प्रवीणचे थांबत नाही. मित्राबद्दलचा एक शेर होता त्या शेरावरून मला आठवलं. आणि शेवटचा शेर त्यालाच उत्तर आहे छान की म्हणजे जेव्हा आपल्याला आवश्यकता असते ना तेव्हा लोक आपल्या मदतीस येत नाही असं काही त्याचा विषय आहे. उर्दूचा एक शेर आहे पंडित हरचंद अख्तर यांचा. ते म्हणतात हमें भी आ पड़ा है दोस्तों से काम कुछ यानी. हमें भी आ पड़ा है दोस्तों से काम कुछ यानी. हमारे दोस्तों के बेवफा होने का वक्त आया. आम्हाला जेव्हा मित्रांपाशी आता काहीतरी काम पडलंय की आपल्याला कळतं आपलं काम पडलंय आणि आपल्याला शब्द टाकावा लागतात तेव्हाच कळून जातं की अब हमारे दोस्त हमसे बेवफा होते. तसाच काही परंतु त्यांनी शेवटच्या शेरामध्ये छान उत्तर दिलं की मला तशी काही अडचण येणार नाही. हा कॉन्फिडन्स आहे त्यांना. तर आता आपण तशी तुमची अजून एक गझल ऐकायची आम्हाला पण आपण पुढच्या राऊंडला ऐकूया. आता सीमाताई ताडगेंना मी त्यांची गझल ऐकायला बोलवतो. तत्पूर्वी त्याच संबंधी माझा एक शेर ऐकवतो की त्यांची घरे उजळली
मी लावल्या दिव्यांनी, त्यांची घरे उजळली मी लावल्या दिव्यांनी, माझाच सूर्य नंतर केला फरार त्यांनी, माझाच सूर्य नंतर केला फरार. होत आहे असं होतं. सुरुवातीला मी दादांचे आभार मानते की मला या मुशायऱ्यामध्ये सहभागी होता आलं. या क्षेत्रात मी नवी आहे, पण मला आवड आहे आणि ती आवड मी जोपासण्याचा प्रयत्न करते. तरी तुम्ही सगळेजण मला समजून घ्या. यापूर्वी एका याच्यात मी सहभागी झाले आहे आणि ताई बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली मी लिखाण करते आणि दादांचे मार्गदर्शन आहे. उत्तम शिक्षिका आहे. मी भियान नाईक शिक्षण संस्था नूतन मराठी प्राथमिक शाळेमध्ये मी शिक्षिका आहे. 31 वर्ष शिक्षण मला अध्यापनाचा अनुभव आहे. गणित हा विषय त्यांनी इतका सुंदर म्हणजे अध्ययनाची स्वतःची अशी रीत डेव्हलप केली आहे. त्यांनी एक पुस्तकच केलं त्यासाठी. त्यात गणिताची कोडी किंवा गणिताचा उलगडा व्हावा यासाठी असंख्य वेगवेगळ्या काव्यपंक्ती तयार केल्या. त्या सूत्रांच्या माध्यमातून मुलांना सहज ते लक्षातही राहते. कारण जेव्हा एखादी गोष्ट वृत्त रूपाने किंवा अशी काव्य रूपाने येते तर ती स्मरणात राहते आयुष्यभर आणि ते लहान मुलांना त्या काव्यपंक्तीतून गणित पक्क करत आहे. मी त्यांना सुचवलं सुद्धा की तुमचं हे पुस्तक नक्की बालभारतीला पाठवा. त्यातल्या 1-2 कविता नक्कीच बालभारती विचार करू शकते पुस्तकात सुद्धा घेण्याची. तर मनापासून अभिनंदन त्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद. प्रयत्न चालू आहे. सुरुवातीला एक मतला आणि शेर सादर करते. माणसांना जोडले, माणसांना जोडले, त्यांना बरोबर ठेवले, त्यांना बरोबर ठेवले. द्वेष माया एकमेकांशी समांतर ठेवले, द्वेष माया एकमेकांशी समांतर ठेवले. गाठले मीही शिखर, गाठले मीही शिखर, जे पाहिजे होते मला, जे पाहिजे होते मला. तू जरी रस्त्यात माझ्या लाख अडसर ठेवले, तू जरी रस्त्यात माझ्या लाख अडसर ठेवले. काय आहे काळजात तुझ्या उमगले ना मला, काय आहे काळजात तुझ्या उमगले ना मला. मी जपून तरी मनात तुला खरोखर ठेवले, मी जपून तरी मनात तुला खरोखर ठेवले. गझल सादर करते. फार काही नको शब्द तू चार दे, फार काही नको शब्द तू चार दे. 4 शब्दात प्रेमास तू धार दे, 4 शब्दात प्रेमास तू धार दे. बंद केली कवाडे पिढीने नव्या, बंद केली कवाडे पिढीने नव्या. पण घराभोवती छानसा पार दे, पण घराभोवती छानसा पार दे. गोठले प्रेम अन वाढला द्वेष हा, गोठले प्रेम अन वाढला द्वेष हा. यावरी पाहिजे तोच उपचार दे, यावरी पाहिजे तोच उपचार दे. सार्थकी जन्म हा लागला पाहिजे, सार्थकी जन्म हा लागला पाहिजे. सावळ्या विठ्ठला तूच आकार दे, सावळ्या विठ्ठला तूच आकार दे. वाटते एकटे ना कुणी आपले, वाटते एकटे ना कुणी आपले. भोवताली तुझा अंश संचार दे, भोवताली तुझा अंश संचार दे. लीन चरणी तुझ्या जन्म देवा असा, लीन चरणी देवा, लीन चरणी तुझ्या जन्म देवा असा. संकटे दे किती तूच आधार दे, संकटे दे किती तूच आधार दे. ओढ ही विठ्ठला भेटण्याची तुला, ओढ ही विठ्ठला भेटण्याची तुला. नाम भक्ती मुखी दे निरंकार दे, नाम भक्ती मुखी दे निरंकार दे. त्यांच्या ओळी होत्या की एक होकार दे, जोशींचा शेर त्यामुळे आठवलं. पण तत्पूर्वी मला त्यांच्या या शायरीबद्दल असं मनापासून बोलावं वाटते की अजून त्या लिहित्या आहेत, उमेदवार आहेत, प्रयत्न करत आहेत, सराव करत आहेत आणि तरी सुद्धा त्यातला जो विचार सांगू पाहत आहेत ना तो विचार मात्र परिपक्व आहे. त्याच्या मागे चिंतनाची डूब आहे. आपण जे म्हणतो ना की गझल शिकायची साधारणपणे कुठलंही काम नवं
आंघोळणी पाडायला शिकायला 1000 दिवस पुरेसो. त्यांना आपण ते तंत्र अवगत करू शकतो. पण मंत्र अवगत करायला 1000 दिवस पुरतील का? तर नाही. मंत्र मात्र आपल्या आयुष्याचा निचोड असतो आणि तो आपल्याकडे असावाच लागतो. म्हणून कधी कधी असं होतं की तंत्र जरी आपण अवगत केलं तरी तो निचोड नसतो. तर तो निचोड ज्यांच्याकडे असेल, सारांश ज्यांच्याकडे असेल, मुद्देमाल ज्यांच्याकडे असेल, तो कविता असतो, गझल असतो, कुठल्याही माध्यमातून तो जेव्हा व्यक्त होईल तेव्हा वीज संचारेल आणि नक्कीच ती ओळ त्याची जी लिहिलेली कैलास गायकवाड म्हणतात तसं ती विजेचा लोळ होईल. तर अशी चमक तुमच्या ओळीत नक्कीच आहे. त्यामुळे आशयगर गोळाची शायरी तुमच्या हातून निश्चित येणार आहे. एक होकार ते फक्त नाही नको, एक होकार दे अन्य काही नको, फार काही नको, असं म्हणतो. फार काही नको फक्त नाही नको. अशी गंमत शायरीत आणतात की माणसाकडे. क्या अशा प्रकारे आज सीमाताईंनी पण सुंदर सादरीकरण केलं. त्या पाठोपाठ मी आपल्या गोड गाण्याच्या शायराला त्यांना पण ऐकू, त्यांना ऐकू आधी तुम्ही ऐकवा. तुम्ही आता मला ताजी तवानी तुमची गझल दाखवली. त्याआधी तुमचा आगास एखाद 2 चांगल्या मनसोक्त तुमच्या शेरांनी होऊ दे. एक म्हटला 2 शेर आणि कसा काजा पण सवय. हल्ली काटे कसे कोणाला टोचत नाही, हल्ली काटे कसे कोणाला टोचत नाही, आणि जरी टोचले तरी कुणीही बोलत नाही. क्या बात है, क्या बात है, वाह. सांगे जो तो इथे भावना बोथट झाल्या, सांगे जो तो इथे भावना बोथट झाल्या, घाव जिवारी शब्दांची पण पोचत नाही, हल्ली काटे कसे कोणाला टोचत नाही. चालेल कधी फुकट भेटले काहीही पण, चालेल कधी फुकट भेटले काहीही पण, रेशन कार्ड पिवळ्यात जरी बोलत नाही, हल्ली काटे कसे कोणाला टोचत नाही, जरी टोचले तरी कोणीही बोलत नाही. हसतील कोणी रडतील कोणी माझ्यानंतर, हसतील कोणी रडतील कोणी माझ्यानंतर, जगतील कोणी मरतील कोणी माझ्यानंतर. फिकीरच नाही हो माणसाला. एक नकाशा काय जगाचा चुकला हातून, एक नकाशा काय जगाचा चुकला हातून, जुळेल कोणी भरतील कोणी माझ्यानंतर. क्या बात, क्या बात. नकोस समजू दिवस आपला रात्र आपली, नको समजू दिवस आपला रात्र आपली, दिवस वाईट करतील कोणी माझ्यानंतर. क्या बात, क्या बात. मीच एकटा थोडा आहे मरणार इथे, मीच एकटा थोडा आहे मरणार इथे, हळूहळू बघ सरतील कोणी माझ्यानंतर. क्या बात. नयन निर्दयी आज कोणाचे असो कोरडे, नयन निर्दयी आज कोणाचे असो कोरडे, एकदा तरी झरतील कोणी माझ्यानंतर. क्या बात. खाऊन ताट रिकामे कुणी केले सारे, खाऊन ताट रिकामे कुणी केले सारे, तेच उपवास धरतील कुणी माझ्यानंतर. सगळेच कुठे साध्य होते एका जन्मात, सगळेच कुठे साध्य होते एका जन्मात, उरले जे जे करतील कोणी माझ्यानंतर, उरले जे जे करतील कोणी माझ्यानंतर, हसतील कोणी रडतील कोणी माझ्यानंतर, जगतील कोणी मरतील कोणी माझ्यानंतर. अरुण सरांचा फंडा क्लिअर आहे. ज्यादा टेन्शन लेणे का नाही. माझ्यानंतर जे काय व्हायचं ते होत राहणार नाही, काही माझ्यावर पडणार नाही. 2 सेकंड लास्ट शेअर होतो तुमचा, रडतील कोणी तो होता. राज साहेबांचा शेअर आहे, अगदी चपखल बसतोय म्हणून काढलं.
ते म्हणतात वहां से पानी की एक बूंद न निकल सकी फराज, वहां से पानी की एक बूंद न निकल सकी फराज, तमाम उम्र हम जिन आंखों को झील कहते थे, तमाम उम्र हम जिन आंखों को झील लिखते थे. तुम्ही तेच म्हणालात मगाशी सुद्धा सुरुवातीला की काटे लागले जरी कोणाला तरी पोचत नाही आणि पोचले तरी कोणी बोलत नाही. तर असंच काहीसं झालंय. एकतर लोक सोचतायत की लोक संवेदनशीलच राहिले नाही हा प्रश्न पडलाय. लोक सोसून म्हणजे कारण दोन प्रकारे असं होतं, रिॲक्ट होत नाही म्हणजे एकतर शोषण करण्याची सवय लागली सहन करण्याची, किंवा मग संवेदनशीलता हरपून गेली, आता काहीच वाटत नाही, दगड पत्थर दिल हो गया. तर अशा या द्वंद्वात ती कविता आहे आणि तेही म्हणतात की आता मलाही काही घेणं देणं नाही. क्या बात आहे सर. आणि म्हणतोच ना शक्य झाल्यास कोणी सुधारा मला, अन्यथा विष पाजून मारा मला. लोक म्हणतात खूपच बिघडतोय मी, पण मला काय झाले विचारा मला. तसं काही सतो शाहीर मिजाजच आहे. आता आपण संजय कंक सरांना ऐकूया. सर आपल्या मंचावर प्रथमतः इथे बसत आहेत, पण सरांचं लेखन अनेक म्हणजे काय बहुआयामी आहे. ऐकूया संजय कंक सर. नमस्कार. शायरी किंवा या प्रांतात मी फारच नवीन, कदाचित पहिलाच प्रयत्न आहे. म्हणजे अक्षरशः रांगतो आहे आणि मला मॅरेथॉन पळायला लावली आणि त्याच्या मागे आज मित्र दिन आहे. मैत्री दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि त्याच्या मागे या 3 मित्रांच्या आहेत, एक विनायक रानडे, राजेश देसले आणि संजय गोरे. यांनी अक्षरशः ढकललंय मला. बघूया सर नाहीच म्हणून चुकलं वाटलं तर सांभाळून घ्या. बेगडी दुनियेत या मुखवटे घेऊन राहतो, बेगडी दुनियेत या मुखवटे घेऊन राहतो, हसत राहिलो तरी आत खोल चकमा वाहतो. बेगडी दुनियेत या मुखवटे घेऊन राहतो, हसत राहिलो तरी आत खोल चकमा वाहतो. उमाळे येतात नव्याने चालून अंतरी तेव्हा, उमाळे येतात नव्याने चालून अंतरी तेव्हा, कवच विस्मृतीचे घेऊन घाव वर्मीचे साहत. उमाळे येतात नव्याने चालून अंतरी तेव्हा, कवच विस्मृतीचे घेऊन घाव वर्मीचे साहत. दगा देते गाफील क्षणी अंतःकरणातले पाणी, दगा देते गाफील क्षणी अंतःकरणातले पाणी. बांध घालुनी नयनी अश्रुत माझ्याच नात, बांध घालुनी नयनी अश्रुत माझ्याच नात. नसे क्षती नाही भीती कधी अग्निशिखांची वाट, नसे क्षती नाही भीती कधी अग्निशिखांची वाटली. असे विरह अग्नी तत्पर तोच मजला दाहत, असे विरह अग्नी तत्पर तोच मजला दाहत. आताशा वैरात सामील निद्रा, आताशा वैरात सामील निद्रा दावा उभा मांडते. आताशा वैरात सामील निद्रा दावा उभा मांडते. स्वप्न तुला भेटण्याचे मग मी जागेपणीच पाहतो, स्वप्न तुला भेटण्याचे मी जागेपणीच पाहतो. नको कथा कसलाही आता, नको नव्याने व्यथा, नको कथा कसलाही आता, नको नव्याने व्यथा. शल्य सोसवेना उभी पैल तीर मजला मोह, शल्य सोसवेना उभी पैल तीर मजला मोह. नुकताच आपल्याला आपला एक मित्र काल परवा सोडून गेलाय. एक महाराष्ट्रातला फार महत्त्वाचा गझलकार होता तो रुपेश देशमुख. त्याच्या कोणाहीच्या उंबरठ्यावर असं त्याचा गझल संग्रह होता. त्यात ओळी होत्या की निसर्गातील चित्रांनी सजावट हॉलची केली, निसर्गातील चित्रांनी सजावट हॉलची केली. करूया फ्लॅटवर आपण आता रानातल्या गोष्टी, करूया फ्लॅटवर आता
आपण रांगणातल्या गोष्टी म्हणजे मराठी गझलेचा जर प्रवास पाहिला आणि त्या टप्प्यांचा ठराविक टप्प्यांनी गझल पुढे आलेली आहे. जसं की जुलियनांनी सुरुवात केली, परंतु त्यांनी तांत्रिक आराखडे समोर जास्त ठेवले. त्यांच्या उदाहरणादाखल लिहिलेल्या शायरीचाही जो भाग होता त्यात तंत्र कॉन्शियसनेस होती, म्हणजे तंत्राचा अभिनिवेश जास्त होता. त्याचं कारण हे आहे, सुरुवातीच्या काळात तसंच राहिले. नंतर भट साहेबांचा उदय झाला आणि त्यांनी तंत्राला आशयाचं इतकं छान पांघरून घातलं. सौष्ठव गझलेचं जे म्हणू आपण ते भटांच्या शायरीतून आलं. भट साहेबांच्या शायरीनंतरही दोन प्रकारचे प्रवाह, म्हणजे तंत्रानुगामी चालणारी गझल आणि मंत्रानुगामी चालणारी गझल अशी समांतरपणे चालत राहिली. त्यात नंतरच्या म्हणजे फेसबुक आणि इंटरनेटचं माध्यम आल्यानंतरच्या पिढीमधली ही जोडगोळी सतीश दराडे किंवा औरंगाबादचे संभाजीनगरचे शायर विजय आव्हाड आणि विजय देशमुख, ही मराठवाडा विदर्भ इकडची ही मंडळी यांनी एक विशिष्ट काळ मराठी गझलेला एक सुंदर चेहरा दिला. लिहिणारे हजार असतात बघा, पण काही मोजकी नावं ठळकपणे त्या रस्त्यावर आपले पावलं उमटवतात. तशातला तो माणूस होता. त्याची आठवण त्या निमित्तानं झाली आणि सरांच्या गझलेच्या शेवटाने त्या शहराची मला आठवण झाली. आपण पुढे जात राहू, शेवटी त्याला श्रद्धांजली देऊ. मात्र आता आपण तुकाराम ढिकले सरांना ऐकूया. आपल्यातली एक तडफदार गझल, एक उनका अपना एक ॲटिट्यूड आहे. आपल्या म्हणजे शायराला एक चेहरा असतो, एक ॲटिट्यूड असतो आणि तो त्याच्या गझलेतून दिसला पाहिजे असंही मला बऱ्याचदा वाटतं. आणि तशी आमच्या दादांची गझल आहे. ऐकूया तुकाराम ढिकले सर. प्रथम गाणं नसणारा परंतु आवाज आहे चांगला. प्रथम वाचला. काय केली तू कमाई, काय केली तू कमाई सांग भल्या मानसा, काय केली तू कमाई सांग भल्या मानसा, चार खांदे तुझ मिळे ना बघ जरा तू आरसा. काय केली तू कमाई सांग भल्या मानसा, चार खांदे तुझ मिळे ना बघ जरा तू आरसा. फार अट्टाहास केला काय झाले शेवटी, फार अट्टाहास केला काय झाले शेवटी, कोण आले संगतीला ना मुले ना वारसा. फार अट्टाहास केला काय झाले शेवटी, कोण आले संगतीला ना मुले ना वारसा. नाव गेले गाव गेले सर्व मिटल्या तव स्मृती, नाव गेले गाव गेले सर्व मिटल्या तव स्मृती, एक फोटो अडगळीला सोडतो ही बरवसा. एक फोटो अडगळीला सोडतो ही बरवसा. आणि आता गझल पेरणी आधी जरासे नांगराया पाहिजे. पेरणी आधी जरासे नांगराया पाहिजे, वाढले शेतात तर कोळ पाया पाहिजे. पेरणी आधी जरासे नांगराया पाहिजे, वाढले शेतात तर कोळ पाया पाहिजे. दांडगाई उघरटांची का उगा कापवायची, दांडगाई उघरटांची का उगा कापवायची, मागलेले सांड सारे थोपटाया पाहिजे. ताम्रपट हा लेवणी का जन्मला आहे कुणी, ताम्रपट हा लेवणी का जन्मला आहे कुणी, माज ऐशा दांडग्यांचा पुत्र वाया पाहिजे.
भेटली जर क्रूर कपटी नासकी अवलाद तर आहा. भेटली जर क्रूर कपटी नासकी अवलाद तर जाळ त्यांच्या पार्श्वभागी सुतवाया ऊन वारा पावसाची झळकली तू सोसली ऊन वारा पावसाची झळकली तू सोसली ढेकळांची शेज तुझला अंतराया पाहिजे क्या बात. बघ जरा झोपून उपाशी बघ जरा झोपून उपाशी झोप येते का तुला वा वा. बघ जरा झोपून उपाशी झोप येते का तुला वंचितांची रात्र नक्की तुझ कळाया पाहिजे क्या बात. वाढले बेछूट बेपरवा अमानुष वागणे वाढले बेछूट बेपरवा अमानुष वागणे वासनांचा सैल वारू आवळाया पाहिजे क्या बात. वासनांचा सैल वारू आवळाया पाहिजे पेरणी आधी जराशे नांगराया पाहिजे वाढले शेतात ओळखाया पाहिजे क्या बात. वासनेचे काय पोट आवळायला पाहिजे. मला शेर आठवला. आवळाया वासनेचे चिकटते तरी गोखर मी किती इंद्रियांना तरी आवड. शेर मला आठवत नाही चांगलं पण वासनेचे चिकटते पुन्हा गोखरू मी तरी इंद्रियांना किती आवडलो असा शेर आहे तो त्यांच्या शेरामुळे आठवला. सरांची शायरी त्या शायरीतूनच तुम्हाला मी जसं आधी म्हणालो होतो की एक ॲटिट्यूड एक बंडखोरपणा जो आहे त्यांच्या आतमध्ये चटका देणारा जो जाणवतो. त्यांच्यामुळे मला उर्दूतले दुष्यंत कुमार किंवा असे शायर आठवतात ज्यांची शायरी बंडखोर आहे. खामोशी अच्छी नहीं इनकार होना चाहिए खामोशी अच्छी नहीं इनकार होना चाहिए ये तमाशा अब सरे बाजार होना चाहिए. सहन करण्यात काहीच अर्थ नाही. जफर इक्बाल यांचा शेर आहे. किंवा गोपालदास नीरज महाकवी त्यांचा शेर अशाच जमिनीत आहे. फूल बनकर जो जिया है वो यहाँ मसला गया. फूल बनकर जो जिया है वो यहाँ मसला गया. जिस्म को फौलाद के साचे में ढलना चाहिए. जिस्म माने जिंदगी. जिंदगीला आपण फौलादाच्या साच्यामध्ये मजबूत केलं पाहिजे थोडक्यात. आणि तेच तर सांगतात आमच्या तुकारामचं की नाही नाठाळांच्या माथी हाडू काठी हा तुकोबारायांचा जो अंश आहे तो त्यांच्यातून आपल्याला खरं ते नावातही तुकाराम आहे तर तो आहे. अशा प्रकारे आपण एक फेरी तशी मला वाटतं माझ्या निवेदनामुळे काय माहित नाही थोडी लवकरच आपली आटोपती झाली आहे पहिली फेरी. दुसऱ्या फेरीत अशाच प्रकारे माझी काय गझल एखादी बरं हो मी पण एखादी गझल घेतली पाहिजे. ठीक आहे. स्वतः अडवून साऱ्यांची गती आपण स्वतः अडवून साऱ्यांची गती आपण स्वतःपुरतीच करतो उन्नती आपण. स्वतः अडवून साऱ्यांची गती आपण स्वतःपुरतीच करतो उन्नती आपण. पुढे मागे कधी संधी मिळाली तर जगाला पोचवू शकतो क्षती आपण. पुढे मागे कधी संधी मिळाली तर जगाला पोचवू शकतो क्षती आपण. तुझा माझाच केवळ फायदा पाहू तुझा माझाच केवळ फायदा पाहू
मिळून मिसळून लाटू सवलती आपण स्वतःपुरतीच केली करतो उन्नती आपण. जरी आहोत एका संप्रदायाचे, जरी आहोत एका संप्रदायाचे, कुठे रे पाळतो चालीरीती आपण. अथर्व सिन्नरहून आलाय, निफाडहून आलाय अथर्व. मागच्या वेळी आपल्या कार्यक्रमात भजत नाही इथे, भजत नाही कुणी कुठल्याच देवाला, भजत नाही कुणी कुठल्याच देवाला, इथे नुसतीच करतो आरती आपण. स्वतःपुरतीच करतो उन्नती आपण. दिखावा फक्त करतो प्रेम असल्याचा, दिखावा फक्त करतो प्रेम असल्याचा. कधी झालो कुणाचे सोबती आपण. स्वतः अडवून साड्यांची गती आपण. स्वतःपुरतीच करतो उन्नती आपण. आता पुन्हा वेळ न दवडता पहिल्यासारखंच प्रवीण सर, आता काही पहिली बॅटिंग नाही, आता चालू मध्येच आहे तुमच्याकडे आला. तर प्रवीण सरांचे शेर फार मुद्देसूद असतात. त्यांच्या एकमधला 2 शेरांनी त्यांनी दाखवून दिलं, मुद्द्याचं बोलतो मी, आणि फार म्हणजे जरुरी होऊन जातं. शेराचं म्हणणं तेच असतं बघा, गझलेचं म्हणणं तेच असतं की तुम्ही सांगितलंय एखादी गोष्ट 2 ओळीत मांडली, तर ती मांडण्याची काही गरज आहे का? बऱ्याचदा तंत्राच्या मागे लागून लिहित राहतो आम्ही, पण कधी स्वतःला हेही विचारावं की या 2 ओळी लिहिण्याची काही गरज आहे का? या नसत्या लिहिल्या तर काही फरक पडला असता का? या मी इथं ऐकवल्या नाही आणि या लोकांना तर काही फरक पडेल का? अशाही मुळे आपण चुकून नकळत लिहून जातो. सांगायचं तात्पर्य तर ओळी सांगितल्यानंतर तुम्हाला आणि मला नक्कीच हे वाटलं की नाही, हे ऐकायला हवं होतं, ते त्यांनी सांगायला हवं होतं, हेच शेराचं लक्षण असतं की ते लिहिणं गरजेचंच झालंय, अनावर झालंय, अनिवार्य झालंय, तेव्हा शायरानं पेन टेकवावा नाही. खरंय, ते मुद्देमालाच्याच ओळी असतात, त्यांच्या रेषा असतात. टिकले सरांनी आता त्यांना काय काय पाहिजे ते सांगितलं. आता मला काय काय हवं ते सांगतो. ही गझल वरून पूर्ण सादर करणार होतो, पण आता एक मधला 2 शेर त्याच्यातले घेतो आणि दुसरी गझल. जर वाटते नवे जग घडवायला हवे, जर वाटते नवे जग घडवायला हवे, आधी मलाच मग मी बदलायला हवे, आधी मलाच मग मी बदलायला हवे. आणि सगळ्यांसाठी छान सल्ला आहे, संसार जर सुखाने चालायला हवा, संसार जर सुखाने चालायला हवा, महिन्यात 2 दामद बांधायला हवे, महिन्यात 2 दामद बांधायला हवे. पण 2 आणि असतील जर तुला ही झाकायच्या चुका, असतील जर तुला ही झाकायच्या चुका, कोणास दोष द्यावा ठरवायला हवे, कोणास दोष द्यावा ठरवायला हवे. आणि अजून एक मधला 2 शेर. अजूनही माझेच नाव ती ओखाण्यामध्ये गुंफत असते, अजूनही माझेच नाव ती ओखाण्यामध्ये गुंफत असते. अमुकराव आमचे सर्व कामात प्रवीण सांगत असते. गावात कसं आलं पाहिजे. आणि घरी जायला उशीर होतो, 4 फोन ती करते नक्की. घरी जायला उशीर होतो, 4 फोन ती करते नक्की. जगभर फिरते बाळ तिचे पाय,
जगभर फिरते बाळ तिचे पण आईसाठी रांगत असते, आईसाठी रांगत असते. आणि ये इश्क नहीं आसान, ये दिखले सर, ये इश्क नहीं आसान तरी साठी मध्ये करतो कोणी, ये इश्क नहीं आसान तरी साठी मध्ये करतो कोणी. और सुना है सात उम्र के अक्कल विक्कल वाढत जाते, और सुना है सात उम्र के अक्कल विक्कल वाढत जाते. आणि जेनजीचा शेर, ब्रेकअप पूर्वी मी जो केला तोच तिनेही विचार केला. ब्रेकअप पूर्वी मी जो केला तोच तिनेही विचार केला. संसाराची गाडी नुसत्या प्रेमाने का चालत असते, संसाराची गाडी नुसत्या प्रेमाने का चालत असते. आणि गझल घेतो. याच मंचावर कदाचित ती पूर्वी सादर केली आहे. हे आता काय आठवत नाही. आता ती आठवत नसते, मलाही आठवत नाही, तर मला कोणीच आठवणार नाही. नाही पण बघा तुम्ही तुकाराम सरांना का बरं डिचवलं पार्टीनंतर म्हणजे नाही, मी बरेच, कारण आता मी मागच्या एका मुशायऱ्यामध्ये ना सरांनी सगळ्यांनी प्रेमाच्या कविता ऐकवल्या आणि आम्ही सामाजिक ऐकवतो. आपला मिजाज होता कोणीतरी बोलूनही दाखवलं तेव्हा की वाज यांच्याकडनं सगळ्या प्रेमाच्या कविता आल्या असते. नाही घेणार गजल घेतो. तिला पाहिजे सून तिच्या त्या गालावरच्या कणीसारखी, तिला पाहिजे सून तिच्या त्या गालावरच्या कळीसारखी. मात्र मुलाला हवी बायको डिट्टो त्याच्या मम्मी सारखी, मात्र मुलाला हवी बायको डिट्टो त्याच्या मम्मी सारखी. आणि नको एवढी बघू एकटक मलाच पदवी कृष्ण समजतो, नको एवढी बघू एकटक मलाच मग मी कृष्ण समजतो. नाही तुझ्या दिसते माझी छबी सावळ्या हरी सारखी, नाही तुझ्या दिसते माझी छबी सावळ्या हरी सारखी. आणि शेर आहे, तिच्या जराशा स्पर्शानेही थकवा जातो दिवसभराचा, तिच्या जराशा स्पर्शानेही थकवा जातो दिवसभराचा. गालावरून हात फिरवते मुलगी जेव्हा परी सारखी, गालावरून हात फिरवते मुलगी जेव्हा परी सारखी. आणि नसेल नशिबी मुलगी होणे कशास वाईट वाटून घेतो, नसेल नशिबी मुलगी होणे कशास वाईट वाटून घेतो. घरात येते सून तिला मग वागव मित्रा मुली सारखी, घरात येते सून तिला मग वागव मित्रा मुली सारखी. आणि सूर्य पृथ्वीच्या प्रेमालाही नाही आले ग्रहण टाळता, सूर्य पृथ्वीच्या प्रेमालाही नाही आले ग्रहण टाळता. कधी आळवी आली छाया कधी मानसे शशी सारखी, कधी आळवी आली छाया कधी मानसे शशी सारखी. आणि शेवटचा शेर आहे, दोन टेकड्या वाढत वाढत डोंगर झाल्या पर्वत झाल्या, दोन टेकड्या वाढत वाढत डोंगर झाल्या पर्वत झाल्या. त्या गर्वाने दोघांमधली वाढत गेली दरी सारखी, त्या गर्वाने दोघांमधली वाढत गेली. दोन टेकड्या वाढत वाढत डोंगर झाल्या पर्वत झाल्या, दोन टेकड्या वाढत वाढत डोंगर झाल्या पर्वत झाल्या. त्या गर्वाने दोघांमधली वाढत गेली दरी सारखी, त्या गर्वाने दोघांमधली वाढत गेली दरी सारखी. या शेरांसोबतच अजून एका शेराने टाळी घेतली दुसऱ्यांच्या मुलीचा शेर होता, स्पर्शाचा शेर होता. शेरात अशी एक गंमत आहे बघा की आपण म्हणतो ना क्लायमॅक्स
क्लायमॅक्सचा उलगडा नाही झाला पाहिजे. तसंच सरांनी पहिल्या प्रस्तावनेच्या ओळीत स्पर्शाचा उल्लेख केला. त्या स्पर्शाने ज्याला जे समजायचं ते कोणाला वाटलं असेल बायकोचा स्पर्श आहे, कदाचित आईच्या स्पर्शाकडे नेऊ शकतो शायर असं वाटलं, पण शेवटी शायरांना मुलीच्या स्पर्शाकडे नेलं आणि कळूच नाही दिला, अंदाज नाही लावू दिला किंवा आपला अपेक्षा भंग केला. ही एक गंमत असते शेराची, ती आणता आली की ती तो शेर काळी गेला. अशा छोट्या छोट्या कृत्या मनामध्ये असतात शेराच्या, त्या शायरांना अनुभवलेल्या असतात आणि आपण रसिक म्हणून नंतर अनुभवतो. कधी कधी शेर संपला की टाळी वाजून टाकतो, 2-4 वाजवतात म्हणून. पण अशी पण गंमत असते. म्हणजे मला तरी हे सुरुवातीला वाटलं पहिली ओळ ऐकताना, म्हणलं वहिनींनी कुठे हात लावला यांच्या, कसा लावला, यांना कधी थकवा वगैरे गेला, कसं काय झालं असं सगळं. नंतर नाही म्हटलं हा शेर गंभीर आहे, हा आईचा किंवा असं काहीतरी तोंड करून आई जवळ घेऊन असं वाटलं मला. आणि त्यांनी मुलींना हात फिरवण्याचा हे करून माझ्या अपेक्षांचा भंग करून टाकला. आणि अर्थातच मग ते आतून आ आणि वा दोन्ही येतं. तर अशी गंमत असते शेरामध्ये घडलेली. ही सगळी चर्चा मी आमचे काही शाहीर मित्र समोर आहेत बसलेले, आम्ही सगळे शिकत आहोत त्यासाठी करत असतो. नाहीतर म्हणा काय आपलं याचं वेगळंच काहीतरी सांगतो. आता ताडगे मॅडम. खूपच सुंदर आणि खूप छान छान ऐकायला मिळतं आणि दरवेळा आलं पाहिजे ही अपेक्षा मनात उत्पन्न होते. खूप शिकायला इथं मिळतं. सुंदर छान चालले. सध्या पावसाळा वगैरे ऋतू चालू आहे, त्यात एक गझल मी माझी सादर करते. ना कुणासाठी कधीही थांबतो आहे ऋतू, ना कुणासाठी कधीही थांबतो आहे ऋतू, जीवनाला रंग चढता संपतो आहे ऋतू, जीवनाला रंग चढता संपतो आहे ऋतू. जीवनाचे पाहिले आहे ऋतू मी हे किती, जीवनाचे पाहिले आहे ऋतू मी हे किती, रोजचा अनुभव नव्याने मांडतो आहे ऋतू, रोजचा अनुभव नव्याने मांडतो आहे ऋतू. पावसाळाही असो किंवा उन्हाळाही असो, पावसाळाही असो किंवा उन्हाळाही असो, हा शिताफीनी लढाई जिंकतो आहे ऋतू, हा शिताफीनी लढाई जिंकतो आहे ऋतू. ऊन आहे तर कधी घनदाट छाया जीवनी, ऊन आहे तर कधी घनदाट छाया जीवनी, तो सुखाच्या नव्या वाटा शोधतो आहे ऋतू, तो सुखाच्या नव्या वाटा शोधतो आहे ऋतू. आजची पानगळ ही उद्याची पालवी, आजची पानगळ ही उद्याची पालवी, जीवनाचे सार सारे सांगतो आहे ऋतू, जीवनाचे सार सारे सांगतो आहे ऋतू. ताणल्याने ते तुटावे, ताणल्याने ते तुटावे, जोडल्याने जोडते, एकमेकांची मने सांभाळतो आहे ऋतू, एकमेकांची मने सांभाळतो आहे ऋतू. हे ऋतू आले बहर देऊन गेलेही ऋतू, हे ऋतू आले बहर देऊन गेलेही ऋतू, पण तुझ्या विण या जीवाला जाळतो आहे ऋतू, पण तुझ्या विण या जीवाला जाळतो आहे ऋतू. कोकिळेचे गीत आंब्याला बहरही दाटतो, कोकिळेचे गीत आंब्याला बहरही दाटतो, उत्सवाची मौज मस्ती आणतो आहे ऋतू, उत्सवाची मौज मस्ती आणतो आहे ऋतू. ओढतो तो शाल धुक्याची मखमली पांढरी, ओढतो तो शाल धुक्याची मखमली पांढरी, भुरळ सूर्याला सुद्धा हा घालतो आहे ऋतू, भुरळ सूर्याला सुद्धा हा घालतो आहे ऋतू. धन्यवाद. ऋतूचं इतकं सुंदर वर्णन केलंय, एवढं काय आणखी बोलू. बरेच मी वेचलेत काटे कुणा कुणाचे, बरेच मी वेचलेत काटे कुणा कुणाचे, म्हणून थोडी फुले आता ओंजळीत घेतो, म्हणून थोडी फुले आता ओंजळीत आली, असं रुपेश देशमुख म्हणतात. त्याची आठवण मधून घ्यावी असं वाटतं. शायरी बद्दल मला आवर्जून असं या मंचावर सांगावंसं वाटतं ऋतूंच्या अनुषंगाने, की
की आपण प्रतीक निवडताना बऱ्याचदा असे शब्द निवडतो, खुर्ची, पक्षी, बाबा, आई, ऋतू, आणि मग काय अडचण होते माहितीये का, मग तुम्हाला ती पूर्ण गझल त्या बाबांसाठीच लिहावी लागते, मग तुम्हाला तो पूर्ण ऋतूसाठीच लिहावी लागते. गझल म्हणते की माझा एक शेर सुटा स्वतंत्र असतो, तो एकटा फेकून मारता येतो आणि समोरच्याला कळतो. विषय वेगवेगळे जरी तुम्ही घेतले तरी चालेल वेगवेगळ्या शेरात, पण शेर फक्त स्वायत्त असावा. आणि म्हणूनच जर गझल सुंदर व्हायची असेल अजून आणि चांगली फुलायची असेल तर तिला असं एखाद्या विशिष्ट विषय वस्तूला, नावाला किंवा शब्दाला बांधून ठेवू नये, म्हणजे तिचे अजून इतर आशयाचा अवकाश तिच्यासाठी उघड होईल. म्हणून ती फक्त ऋतूला किंवा नुसत्या आईला, मी माझ्याकडून सांगतो, मी एक असाच आईचा शेर लिहिला, मी धुळीचाच एक कण आई, मी धुळीचाच एक कण आई. आता जमीन बांधलेली आई या शब्दापाशी, आणि मग मला पुढे आईच कंटिन्यू करावं लागतंय गझलेमध्ये. मी धुळीचाच एक कण आई, स्वर्ग माझा तुझे चरण आहे. पुढे मी एक शेर लिहू शकतो त्यावर की कोण आयुष्यभर सहन करते, कोण आयुष्यभर सहन करते एक वेडे शहाणपण. बस मला त्याच्यानंतरचे शेर मी लिहिण्याचा प्रयत्न केला, नाही असं नाही, 5-6 लिहिण्याचाही प्रयत्न केला, पण माझ्या लक्षात आलं की मला याच्या पलीकडे याहून उत्तम किंवा असं दर्जेदार नाही जमत आहे. मी ते 2च शेर ठेवले, 3रा शेर मी अजून लिहू शकलो नाही. या गोष्टीला 7-8 वर्ष होती. हे होतं त्या शेवटच्या शब्दामध्ये. म्हणून मग असे 1-2 शेर आहेत, आपण इतकं मोकळं राहावं की 1-2च परिपक्व होतील एवढेच शेर त्यात लिहावे, ती जरी तशीच सोडून द्यावी. पूर्ण खुर्ची, पूर्ण मित्र हे नको व्हायला, असं एक मैत्रीवाला सल्ला आहे. कारण शेवटी ते तंत्र पाळून तुम्ही लिहूच शकता, सगळे जर आपण लिहूच शकतो. तर आता आपण पुन्हा एकदा अरुण दादांना ऐकू. अरुण दादा, तुम्ही तुमचा गोड आवाज दुसऱ्या गजल्यावर चाली नाही लागला, माझ्या गजला पाडू नको तुमच्याकडे, त्या आवाज चाली मागून आणि ते बरं असं करा पहिले ऐकून हा, नाही तर मग एक चीज ऐकवा, एक मतला वगैरे मस्त तुम्ही सादर करा. जेव्हा तेव्हा नुसता आपला पापड झाला. हो हो हो, फार सुंदर आहे. जेव्हा तेव्हा नुसता आपला पापड झाला, कळले नाही कधी आपला वापर झाला. कारण नसता याला त्याला मोठे केले, कारण नसता याला त्याला मोठे केले, आणि येथे मग स्वतः ऐका सावध झाला. जेव्हा तेव्हा नुसता आपला पापड झाला. करत लबाडी कुणी जिंकले सत्यासमोरी, करत लबाडी कुणी जिंकले सत्यासमोरी, नको तिथे मग खोट्याचाही जागर झाला. जेव्हा तेव्हा नुसता आपला पापड झाला. घरे बंगले जमीन जुमला नव्हते काही, घरे बंगले जमीन जुमला नव्हते काही, पण बाप इथे लेकरास या भाकर झाला. ती गेली आणि आभाळ इथे त्याचे झाले, ती गेली आणि आभाळ इथे त्याचे झाले. शब्दांसाठी तो आईच्या सार्थक झाला. जेव्हा तेव्हा नुसता आपला पापड झाला, कळले नाही कधी आपला वाचो. आता तरुणमध्ये समजूनदारासाठी नवीन प्रेक्षक आहेत त्यांना ऐकवत बाकीच्यांना माहितीच आहे. जातीत अडकलो नाही, पातीत अडकलो नाही, मज कळतो माणूस केवळ, मी कधी भटकलो नाही. जातीत अडकलो नाही, पातीत अडकलो नाही. काळजात पेरुनी विष, मने बदलून टाकू यास. काळजात पेरुनी विष,
मातीने काळा माझ्या दुष्काळ सोसले भारी, मातीने काळा माझ्या दुष्काळ सोसले भारी, जेव्हा हे जगणे कळे शेतात रखलो नाही, जेव्हा हे जगणे कळे शेतात रखलो नाही, ज्ञानाची कळली महती मी पासर झालो तेव्हा, ज्ञानाची कळली महती मी पासर झालो तेव्हा, आज यशात नाहलो पण माझलो मटकलो नाही, आज यशात नाहलो पण माझलो मटकलो नाही, दररोज घालती पिंगा यातना सभोवती दुःखे, दररोज घालती पिंगा यातना सभोवती दुःखे, म्हणून मी सुखाचा ठाई मी कधी बहकलो नाही, म्हणून मी सुखाचा ठाई मी कधी बहकलो नाही, जर ओढून पाय कोणी इथे जात असेल पुढे तर, जर ओढून पाय कोणी इथे जात असेल पुढे तर, अंधार असो मज प्यारा मी जरी उजळलो नाही, अंधार असो मज प्यारा मी जरी उजळलो नाही, जातीत अडकलो नाही पातीत अडकलो नाही, मज तो माणूस केवळ मी कधी भटकलो नाही, जातीत अडकलो नाही पातीत अडकलो नाही. क्या बात आहे. काही गोष्टी इतकी सुंदर गमत असते, म्हणजे शब्दांमध्ये तर ताकद आहेच, परंतु जेव्हा त्याला सूर लागतात आणि ते श्रवणीय लागतात. बरेचदा असं होतं की मग गझल वाचूनच ऐकवली असती तर बरं झालं असतं, असंही होतं. पण ते तसं नाहीये प्रकरण, म्हणून मी त्यांना आग्रह करत होतो. तर फार सुंदर अरुणाला तुम्ही सुंदर अनुभव दिला, म्हणजे आमचं बऱ्याच लोकांचं डोपामिन वाढलं असेल आता आपण ऐकूया संजय कनक सरांना. सर तुम्ही गाता? खरं तर सादरीकरण ही एक कला असते, कला असते खरं. ती नाही आहे माझ्याकडे, आणि इतकं सुंदर त्यांनी म्हटल्यानंतर आता पुढे सादर करावी का नाही हा पण एक प्रश्न आहे. देवा वाटतो प्रयत्न करतो. आता नुकतीच आषाढी एकादशी झाली. देवाची सोबत उपवासाच्या दिवशी असते, देवाची सोबत उपवासाच्या दिवशी असते, तना मनाचा उपवासच एकादशी असते. देवाची सोबत उपवासाच्या दिवशी असते, तना मनाचा उपवासच एकादशी असते. एकादशीला लागे ओढ विठ्ठल दर्शनाची, एकादशीला लागे ओढ विठ्ठल दर्शनाची, ती जीव लावणारी ओढच वेडीपिशी असते, ती जीव लावणारी ओढच वेडीपिशी असते. पालखी घेऊन वाट चालतात वारकरी, पालखी घेऊन वाट चालतात वारकरी, ती पंढरीची वाटच भक्तांची काशी असते, ती पंढरीची वाटच भक्तांची काशी असते. मनोमनी तरंग विठुनामाच्या गजराचे, मनोमनी तरंग विठुनामाच्या गजराचे, ते तरंग म्हणजेच भाविकांची खुशी असते, ते तरंग म्हणजेच भाविकांची खुशी असते. राम कृष्ण हरी नाम घोषाने मिळते ऊर्जा, राम कृष्ण हरी नाम घोषाने मिळते ऊर्जा, ती ऊर्जाच जगायला मग पुरेशी असते, ती ऊर्जाच जगायला मग पुरेशी असते. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, ती गणनाच तर आपली रोजनिशी असते, ती गणनाच तर आपली रोजनिशी असते. फार सुंदर असं एक प्रत्येक शब्दामागचं तत्वज्ञान अल्प शब्दांमध्ये सरांनी ठेवलं. आता मी जर उपवासाबद्दल काही सांगू पाहिलं तर मग ते विषयाला धरून आणि आपल्या मागोला धरून होणार नाही. पण खरंच प्रत्येक धर्मानं, म्हणजे आपलाच नव्हे
अगदी इस्लाम असो, ख्रिश्चन लोक असो किंवा पंजाबी असो, शीख, सगळ्याच धर्मसमुदायामध्ये उपवास ही संकल्पना आहे. आणि एकाच वेळी ती डाएट, त्याच वेळी ती एक अतिशय सात्विक अशी जीवनशैली, आणि त्याच वेळी अजून एक म्हणजे अशा 3 गोष्टींचा तो संगम आहे की त्या दिवशी आपण डाएट पण करायचं आहे स्वतः. आपल्या मध्ये जो एक माणूस असतो, एक ईश्वर किंवा संत असतो आणि एक असुर असतो, ती आपल्यात आहे. सत्व रजत तम तिघही आपल्यात आहे. पण आपण त्या एका दिवशी तरी एक डेमो लाईफ जगायचं असतं की जे सात्विक आहे, संतत्वाकडे नेणार आहे किंवा चांगुलपणा जपणार आहे. त्याची नक्कल म्हणजे त्या दिवशी करायची असते. अगदी साध्या भाषेत सांगायचं, मी फक्त त्या दिवशी चांगलं वागून पाहिजे लोकांसारखं, चांगलं ज्याला म्हणतात त्याचं. आणि मग ती जर सवय माझ्यात मुरली तर मी चांगलं काय असतं ते चांगलं ओळखीनं मग मी आत्मविश्वासानं जगू शकेन. असं काहीतरी असावं. मी काय खरंच उपवास फक्त मोठी एकादशी आणि महाशिवरात्री हे 2च उपवास मी करतो. मला काही उपवाशी फार वेळ राहता येत नाही, अशी माझी अवघड परिस्थिती आहे. पण मला असं वाटतं की असं काहीतरी असावं उपवासाच्या मागे तत्व. याबरोबरच आता पुन्हा माझी वेळ आहे का? सॉरी, तुकाराम ढिकले सरांच्या गझलेनं मला वाटतं त्यांची गझल आपण सर्वात शेवटी ठेवू. मी काहीतरी सादर करून घेतो, म्हणजे कसं ज्येष्ठ व्यक्ती आहे आमच्यामध्ये आणि योग्य व्यक्तीने शेवट करावं. आणि आता वाळी झाली म्हटल्यावर तीच घेतो मी आता. वासनेचे चिकटते पुन्हा गोखरू, वासनेचे चिकटते पुन्हा गोखरू, मी तरी इंद्रियांना किती आवरू. जन्म ही प्राक्तनाची भुकेली दशा, जन्म ही प्राक्तनाची भुकेली दशा, आणि आयुष्य चुकले मुके वासरू, वासनेचे चिकटते पुन्हा गोखरू. देह संसार गावी नवा पिंजरा, देह संसार गावी नवा पिंजरा, देह संसार गावी नवा पिंजरा, प्राण कैदेत कोणी मुके वासरू. देह संसार गावी नवा पिंजरा, प्राण कैदेत कोणी मुके वासरू. कर्म म्हणजेच आयुष्यभर धावणे, कर्म म्हणजेच आयुष्यभर धावणे, नाचणे. श्वास म्हणजेच पायातले घुंगरू, कर्म म्हणजेच आयुष्यभर धावणे, श्वास म्हणजेच पायातले घुंगरू. आणि भोवती धुंद गंधाळलेली फुले, भोवती धुंद गंधाळलेली फुले, मन बिचारे खुळे मत्त फुलपा करू. वासनेचे चिकटते पुन्हा गोखरू. सावलीला आता त्यास थांबायचे, सावलीला आता त्यास थांबायचे, खूप थकले देवा तुझे लेकरू. सावलीला आता त्यास थांबायचे, खूप थकले देवा तुझे लेकरू. शेवटी सर्व सोडून या जायचे, शेवटी सर्व सोडून या जायचे, जीव देहात या फक्त भाडे करू, जीव देहात या फक्त भाडे करू. वासनेचे चिकटते पुन्हा गोखरू, मी तरी इंद्रियांना किती आवडू. मित्र हो, मगाशी मी विद्रोही गजल सादर केली. आता थोडी वेगळी गजल सादर केली. वेगळी म्हणजे प्रेम विरह वगैरे नाही काही. आम्ही जरा उशिरा गजल शिकल्याचा तो परिणाम असेल ते आता आम्ही नाही लिहू शकत.
हा तुमचे प्रेमाचे दिवस तेव्हा तुम्हाला गझल येत नाही. मात्र ही जी मी गझल सादर करणार आहे, ही गझल मी लिहून 5-6 वर्ष झाली. म्हणजे माझ्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी गझल शिकलो तेव्हा ती लिहिली. मी कमलाकर आबा देशले यांच्या मदतीने सुरुवातीला गझल शिकलो आणि सुरुवातीला 2-4 गझल त्या कमलाकर आबा देशले कधी व्हॉट्सअप वापरत नव्हते, फेसबुक इनबॉक्समध्ये देवाणघेवाण आमची व्हायची. आणि त्यांच्या मदतीने ज्या थोड्याफार मी लिहून त्यांच्याकडून पुन्हा व्यवस्थित केलेल्या अशा ज्या गझल होत्या, त्यातली ही गझल. तेव्हा अर्थात फक्त 8 शेर होते आणि त्यात नंतर मी बरेचसे एडिट पण केलेले असे तोच. तर झालं असं, मागे 2 वर्षापूर्वी सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ पनवेल राज्यस्तरीय काव्य स्पर्धा त्यांनी घेतल्या 24. आणि त्या काव्य स्पर्धेमध्ये या गझलचा महाविजेता प्रथम क्रमांक राज्यस्तरीय. पण दुसरी बाजू, ही गझल मी अद्यापपर्यंत कोणत्याही स्टेजवर सादर केलेली नाही. त्याचं कारण मी त्या गझलच्या बाबतीत तेवढा समाधानी नाही, गझल म्हणून नाही. आणि त्यातल्या त्यात ती संजय दास समोर ती आता सादर करण्याचं धाडस करतोय. गझल मध्ये जे 2 खयाल आणि गझली ज्याला म्हणायचं, त्याच्यामध्ये खयाल नक्कीच चांगले या गझलमध्ये. पण गझलचा आत्मा ज्याला म्हणतो आपण गझलीय, याच्यामध्ये कदाचित तुम्हाला काही शेरमध्ये किंवा सगळ्या शेरमध्ये वाटणार नाही अरे वा वा असं जे शेर नंतर आपण म्हणतो, अशा गझल किंवा असे शेर फार मोजके असतात. तर त्यातले हा प्रकार नाही. मात्र ही सादर करण्याचं मी धाडस करण्याचं कारण असं आहे की आजची देशामध्ये जी परिस्थिती आहे, जो माहोल आहे, तो कशाचा परिणाम आहे, अंतर्मुख आपण व्हायला पाहिजे. मग मला असं वाटतं ही गझल आपल्याला अंतर्मुखी करायला लावणारी आहे. म्हणून मी हिला गझलदाच्या कसोटीत, आपल्या संजय दाच्या कसोटीत मोडते की नाही म्हणून हिला गझलियत नसणारी किंवा गझल नसणारी गझल असंही मी गमतीने म्हणतो. हरकत नाही सर. काय असतं, आपलं प्रत्येकाचं एक वय असतं. म्हणजे सुरेश भट जरी लिहिते झाले तरी त्यांनी पहिली जी रचना लिहिली, जी तंत्रात असेल गझलेच्या, ती 100% गझलीयत घरी असेल का? तर नाही. ते तंत्र आधी सरावानं अंगवळणी पाडलं त्यांनी. जेव्हा त्यांच्या ती रक्तात भिनली, मग त्यांना खऱ्या गझलेचा हे सापडला, धागा सापडला. त्यानंतर त्यांनी उत्तमोत्तम गझला लिहिल्या असतील. आपल्याला ज्या रेडिओवर सुरेश भट किंवा जगदीश खेबुरकर यांची रचना आता आपण ऐकत आहोत, असं आपण खूपदा ऐकल्यात भट साहेबांच्या गझला. त्या गझल तंत्रात होत्या, पण त्या सगळ्या कविता होत्या. त्यांच्यामध्ये तुम्हाला असा शेरवाली बात नाही सापडणार, पण त्या उत्तम कविता नक्कीच होत्या. फार सुंदर अशा कविता होत्या. मलमली तारुण्य माझे मी पाकटे फांगराने, किंवा तरुण आहे रात्र अजूनही, अशा असंख्य रचना ज्या तंत्रात गझलेच्या आहेत, परंतु त्या कविता उत्तम आहेत. त्यामुळे ती समज आपण सगळे सांभाळून घेऊया, तो विषयच नाही काही सर. आणि प्रत्येक शायराचं वय असतं. मी सर म्हटलं तसं सुरुवातीच्या काळात कविताच येतील गझलेत, हा नियमच आहे. कविताच गझलेत येतील. नंतर हळूहळू आपल्याला आपली आपली गझल नावाची जी गंमत असते, शेर नावाची जी गोष्ट असते, ती करता यायला लागते. आणि मग ती आपण कॉन्शियसली लिहू लागतो. मग ती गझल म्हणून वेगळी ठरते. ऐकूया. गझलमध्ये खरं तर त्याचा स्थायी भाव गरजेचा म्हणजे प्रेम आणि विरह आहे.
तर तुम्हाला यात अर्धा भाग सांगायचा राहिला की जेव्हा मी ही सुरुवात केली होती तेव्हा फक्त 800 होते, परंतु जेव्हा मी या स्पर्धेसाठी 2 वर्षापूर्वी काय झालं योगायोगाने त्यांनी 4 विषय दिले होते आणि महात्मा गांधी हा एक विषय दिला होता आणि त्या विषयाची गजल माझ्याकडे ऑलरेडी तयार होती. त्यांनी मर्यादा दिली होती तुम्ही 24 होईपर्यंत अजून 4 शेर ऍड केले, हे आत एडिट केले आणि ती गझल म्हणून पाठवा असं त्यांचं म्हणणं नव्हतंच. काव्य स्पर्धा होती ती आणि ही गझल मी पाठवली. योगायोगाने महावेदीचा प्रथम क्रमांक मिळाला. तर बघा, एवढ्यासाठीच होता घेतला का ध्यास बापू, एवढ्यासाठीच होता घेतला का ध्यास बापू, स्वप्न होते थोर तुमचे फार झाला रास, स्वप्न होते थोर तुमचे फार झाला रास बापू, ते विसरले त्याग तुमचा आणि तुमचे प्रेम सुद्धा, ते विसरले त्याग तुमचा आणि तुमचे प्रेम सुद्धा, हे इमानांचीच सारेळी वाढली पैदास, क्या बात. हिंस सारी स्वापदेही नातयांना प्रेम माय, हिंस सारी स्वापदेही नातयांना प्रेम माया, आज तुमची न्यूनताही भासते आम्हास बापू, क्या बात, क्या बात. थोर त्या कार्यास तुमच्या मूठ माती द्यावयाला, थोर त्या कार्यास तुमच्या मूठ माती द्यावयाला, विकृतांची फौज मोठी पोसते कोट्यास बापू, क्या बात. थोर त्या कार्यास तुमच्या मूठ माती द्यावयाला, विकृतांची फौज मोठी पोसते कोट्यास बापू, वारसाही थोर तुमचा ते निघाले हो पुसाया, वारसाही थोर तुमचा ते निघाले हो पुसाया, उच्च तुमची नीती मूल्ये गाडली सर्रास बापू, शिस्त तुमची लावलेली आज सारी लोकली, शिस्त तुमची लावलेली आज सारी लोकली ती, फक्त सत्ता आणि पैसा, फक्त सत्ता आणि पैसा केवळ अभ्यास बापू, क्या बात, क्या बात. काळजी केली न आपण ना स्वतःची ना घराची, काळजी केली ना आपण ना स्वतःची ना घराची, वाहिले आयुष्य सारे व्यर्थ का देशाच बापू, वाहिले आयुष्य सारे व्यर्थ का देशाच बापू, सत्य शांती आणि अहिंसा तत्व पालन सत्य केले, सत्य शांती आणि अहिंसा तत्व पालन सत्य केले, घातला आदर्श अनुपम अखिल या जगतास बापू, अन्नदाता रोज मरतो, अन्नदाता रोज मरतो त्यास वाली ना तुम्ही, अन्नदाता रोज मरतो त्यास वाली ना तुम्ही, आठवण तुमचीच येते खंतना कुणास, मारला त्यांनी अहिंसेचा पुजारी एकदा पण, मारला त्यांनी अहिंसेचा पुजारी एकदा पण, आज ते सर्रास पुऱ्या घालती तत्वास बाबा, तो चला खेड्याकडे संदेश तुमचा अनेक होता, तो चला खेड्याकडे संदेश तुमचा अनेक होता, आज खेडे घेत आहे शेवटाचा श्वास, फाटले आभाळ सारे, फाटले आभाळ सारे मातला हैदोस येथे, फाटले आभाळ सारे मातला हैदोस येथे, या पुन्हा
या पुन्हा या सावराया वाचवा देशास बापू, या पुन्हा या सावराया वाचवा देशास बापू, एवढ्यासाठीच होता घेतला का ध्यास बापू, स्वप्न होते थोर तुमचे फार झाला रास बापू, फार झाला ध्यास बापू. गांधी खरंच या देशाला पडलेलं एक नवल आश्चर्य किंवा एक चमत्कारच होते. आणि गांधी सारखेच त्या काळात होऊन गेलेली सगळीच माणसं, ही सगळी परिस्थिती उलाढाल, ती एक जादूच घडून गेली त्या काळात. खरं म्हणजे नेहरू सारखा ब्रिलियंट माणूस आपल्याकडे असावा, वल्लभभाई पटेलांसारखा माणूस ज्यानं देश जोडावा, बापूंसारखी माणसं की ज्याच्या समोर ब्रिटिश सरकारला या माणसाचं काय करावं तेच कळू नये. अगदी कोण आंबेडकर असो, ही चमत्कार आहे. अख्ख्या विश्वात चमत्कार म्हणून या लोकांना मानलं जाईल अशी मोठमोठी माणसं आहेत. आणि आपल्याला खरंच या सगळ्या लोकांबद्दल फार जुजबी अशी माहिती आहे. हे खेळानं किंवा यानं म्हणावं लागतं की आपण त्यांच्या नखालाच फक्त आपला जो ठळक परिचय आपल्याला रामकृष्ण असो की बापू असो, आपण फक्त नखा इतकेच त्या लोकांना ओळखतो, त्यावरून पारख करतो, एकतर त्याला गोळी घालतो किंवा त्यांना आपण फक्त चांगलं म्हणतो. पण ही लोक समाजाच्या, क्रांतीच्या, युगाच्याही पुढचा विचार करणारी लोक नक्कीच होती. भले आंबेडकर आणि बापू कित्येक विषयामध्ये त्यांचे मतभेद होते, विरोधाभास होते, पण हे दोन ध्रुव आपल्याला हवेच होते. म्हणून हा भारत आपला अशा प्रकारे आज आपण इथे पाहतो आहोत. भले काय झालं असेल न झालं असेल तरी आपण एका सुंदर देशात जन्माला आल्याची आणि त्याच्यामुळे कृतकृत्य असल्याची भावना नक्कीच मनात असते. भले कितीही लोक नालायक असो, परिस्थिती नालायक असो, पण मी सुदैवी आहे, मी भाग्यवान आहे की मी भारतात जन्माला आलो आहे आणि अशा धर्मात जन्माला आलेलो आहे. तेही एक योग आहे. कारण खूप खूप वेगवेगळी आपण झापडं लावलेली होती आपल्याला आणि आपणही त्या काळात जन्माला आलो असतो तर त्याच लोकांसारखे दांभिक वागलो असतो, यात काही संशय नाही. म्हणजे एखाद्याची सावली पडून एखादा माणूस बाटत होता, अशा देशात आपण त्या काळात जन्माला आलो असतो तर आपल्यालाही त्या भावना शिकल्या असत्या. आज आपण इतक्या पुढे जन्माला आलो म्हणून आपण आता पुढचा विचार करत आहोत आणि मागच्याला हसतही आहोत. काही असलं तरी या देशानं मला हे सगळं दिलं आहे, ही समज पण दिली आहे. असं या नोटवर तुकाराम सरांच्या या खंतवर आपण थांबायला हवं. मी एक पाकिस्तानी शायर आहेत फैज अहमद फैज, त्यांच्या एक दोन ओळी यासाठी म्हणतो की आपण सगळे लोक वेगवेगळ्या वयात लिहितो. आता त्याच वयात जर चुकून प्रेमात पडलो तर मी प्रेमाची गाणी लिहिली, पण नंतर होऊन माझ्या वाट्याला संसार किंवा इतर सामाजिक तिढा आला तर मी सामाजिक लिहायला लागेल. त्याच्याही पुढे जाऊन मी असं पारतंत्र्याच्या किंवा फाळणीच्या अशा दुःखात अडकलो तर मी त्याबद्दल लिहू लागेल. आणि हे सगळं वेगवेगळं आहे. असे वेगवेगळे शायर पण आहेत आपल्याकडे की ज्यांनी फक्त सामाजिक लिहिले, ते कधी प्रेमाच्या वाटेला गेले नाही. ज्यांनी फक्त प्रेमाचंच लिहिलंय, ते कधी इतर सामाजिक विषय त्यांनी हाताळले नाही. पण यातलं कोणीही दुय्यम नाहीये. त्यांनी आपल्या वाट्याचं प्युअर असं तत्वज्ञान आपल्या शायरीतून मांडलंय. आणि म्हणून प्रेमाला कमी मानता किंवा उथळ मानता कामा नये किंवा सामाजिक विषयांना किंवा यांनाही केवळ विद्रोही आणि असं पार्टिशन्स करून किंवा असं अधोरेखित करून चालणार नाही. हे सगळं आपल्या जीवनाला पुलकित करणारं आणि समृद्ध करणारं असं सगळं आहे. हे सगळंच आपल्याला हवं आहे. ते म्हणतात मुझसे पहिली सी मोहब्बत मेरे महबूब न हो. ते आपल्या प्रियतमेला म्हणतात की आता मी तुझ्यावर त्या पूर्वीसारखं प्रेम होणार नाही, हो करू शकत नाही. मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब न मान, मैंने समझा था कि तू है तो दरख्शा है गया. दरख्शा म्हणजे रोशन है हया. हे सगळं विश्व तू माझ्या जवळ असली तर प्रकाशमान आहे, दैदिप्यमान आहे असं मला वाटत होतं.
तेरा गम है तो गमे दहर का झगड़ा क्या है. गमे दहर म्हणजे दुनियाचा झगडा, जे झगडे आता सर आपल्याला तेरा गम है, एक तेरा गम, फक्त तुझा विरह किंवा तुझं दुःख माझ्या समोर असताना मला या विश्वाच्या कुठल्याही दुःखापेक्षा ते दुःख मोठं वाटत होतं. तेरी सूरत से है आलम में बहारों को सबात, म्हणजे स्थैर्य, सबात म्हणजे स्थैर्य, की तुझ्या फक्त चेहऱ्यामुळे या सृष्टीत असलेल्या ऋतूंना सुद्धा, सौंदर्याला सुद्धा एक स्थैर्य मिळतंय. तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है. तुझे डोळे आहेत तर विश्व आहे, तुझ्या डोळ्याशिवाय या जगात ठेवलेलं काय आहे. तू जो मिल जाए तो तकदीर निगू हो जाए. तू जर भेटलीस तर माझ्यावर नशीब भाळलंय असं मी समजेन. तू जो मिल जाए तो तकदीर निगू हो जाए. पटरी पर आना, तकदीर पटरीवर येईल माझं तू जर मला भेटली तर. यू न था मैंने फकत चाहा था यू हो जाए. यू न था, असं काहीच नव्हतं, फक्त मला वाटत होतं की असं काहीतरी व्हावं. और भी दुख है जमाने में मोहब्बत किसी. ही ओळ इतकी सुंदर आहे. और भी गम है और भी दुख है जमाने में मोहब्बत के सिवा. इथं मोहब्बत क्षुल्लक म्हणून सोडून दिलं तो माणूस. और भी दुख है जमाने में मोहब्बत के सिवा राहते और भी है वस्ल की राहत के सिवा. म्हणजे राहत म्हणजे आपण काय म्हणूया सुकून, तो दिलासाचे क्षण इतरही आहेत, फक्त प्रेमाचे मिलनाचे क्षण सोडून. और भी दुख है जमाने में मोहब्बत के सिवा राहते और भी है वस्ल की राहत के सिवा. आणि मग तो पुढे मग तुकाराम सरांसारखं की जगात काय चाललंय, कसे मृतदेह रस्त्यावर असे पडलेले आहेत, कसे लोकांना लोक मारतायत, लहान लेकरांना चिरडलं जात आहे, आणि हे सगळं पाहून मी तुझ्यावर प्रेम कसं करू, पुन्हा मी तुझ्यावर प्रेमाचं गाणं कसं लिहू. नुसते पहिली सी मोहब्बत मेरे महबूब नमा. अशा प्रकारे एक प्रेमळ शायर हळूहळू सोशल होत जातो आणि इतर प्रांतात तो विस्थापित होत जातो त्याच्या शायरीत सुद्धा. तर ही ट्रान्सफरन्स प्रत्येक आयुष्यात येणार असते. पण मोठी माणसं करत नाही. फैज केवळ गावाला मोठा नाही, तो पाकिस्तानी असल्यामुळे त्याची शायरी आपल्या भावविश्वाशी कनेक्ट होत नाही असं होत नाही. हे सगळं आपणही बघतो. म्हणून शायरला कुठली सीमा, कुठला देश, प्रांत, जात हे त्याला आपल्यापासून हे करत नाही. आणि उत्तम शायराचं तेच लक्षण आहे की त्याने कुठल्या जातीची मस्ती बाळगू नये, त्याच्या आर्थिक सुबत्तेची, पदाची, पैशाची किंवा राष्ट्र अभिमान असणं एक नॅचरल गोष्ट, जसं धर्माभिमान वगैरे असतो. पण शायर या सगळ्यांच्याही पलीकडे युनिव्हर्सल होतो. तो इंटरनॅशनली विचार करतो. आपल्यालाही जर शायर म्हणून आणि फक्त गझलचं तंत्र शिकून चालणार नाहीये, तर बी इंटरनॅशनल, आपल्याला थिंक जी आपली वैश्विक लेवलला आपल्याला विचार करावा लागेल, तेव्हा आपल्याला शायरही समृद्ध होईल. काही चुकलं असेल माझं संदर्भ देताना तर मी क्षमा मागतो. एक खूप सुंदर मैफल आजही आपण सगळ्यांच्या साक्षीनं झाली. तुकाराम सर, प्रवीण पगार सर, सीमा कांगे मॅम, अरुण दादा गोडगाड्याचे आमचे, आणि संजय कंक सर आमच्या महिंद्राचे एम्प्लॉई आहेत. मी पण महिंद्रावाला आहे, त्याचा एक वेगळा आमचा आत्मीयता आहे. अगदी असेच भेटत राहू दर महिन्याला आणि अजून इतरही निमित्ताने. नक्कीच आपण तुमच्या गजलेला शेवट करू. म्हणजे आनंद शोधतोय आपण, कळत नाही कुठे. डोळ्यात आसमाचा पाऊस झेलतो मी, स्वप्नात मालकीचा आनंद शोधतो मी, आनंद शोधतो मी. डोळ्यात आसमाचा पाऊस झेलतो मी, केला
खोटे कधी खरे ते आताच काय सांगू माझ्याच वागण्याचे अंदाज बांधतो मी अंदाज बांधतो मी डोळ्यात आसवांचा पाऊस झेलतो मी फार सुंदर सुरमई गई आपली आखरी फक्त आपण उठल्याबरोबर एक रुपेश देशमुख या शायराला श्रद्धांजली पर एक 10 सेकंद आपण थांबूया आणि त्यानंतर थँक्यू. अंतरंगी दरवळावा लागतो, शेर जगण्यातून यावा लागतो, हात मौनाचा धरावा लागतो. रुपेश देशमुखांचे शब्द आहेत.